हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे गौराईचा तिसरा दिवस आणि मी आली होती संगीताताईकडे हळदी कुंकवाला। त्यांच्याकडे हळदी कुंकू घेतलं आणि ह्या बघा त्यांच्या आहेत गौराई। त्यानंतर लगेच त्यांच्याकडे गौराई बघितल्या आणि गौराई बघितल्याच्या नंतर लगेच त्यांच्याकडे गाठी पाडायच्या होत्या। त्यामुळे मग त्यांच्याकडे अशी प्रथा आहे की 5 सुवासिनी मिळून गाठी पाडतात, म्हणून मग त्यांच्याकडे मग गाठी पाडून घेतल्या। आणि आमच्याकडे तसं नाही, आमच्याकडे कसं आम्ही आमच्या घरच्या घरीच गाठी पाडून घेतो आणि त्यांच्याकडे तशा प्रकारे प्रथा असल्यामुळे त्यांनी 5 सुवासिनीला बोलवलं होतं आणि 5 जणींनी मिळून त्या ठिकाणी गाठी पाडून घेतल्या होत्या। आणि त्यानंतर आज आम्ही कॉलनीमध्ये सर्वच ठिकाणी महालक्ष्मी पाहायला गेलो होतो हळदी कुंकवासाठी। तर मग आम्ही समोर गेलेले कुठे कुठे गेलेलो आहोत हे या तुम्हाला व्हिडिओद्वारे पाहायलाच मिळणार आहे। आणि गौराई असल्यामुळं कसं वातावरणही प्रसन्न वाटतं आणि आनंदही आणि उत्साहही, मुलांनाही खूप आनंद वाटतो आणि आपल्यालाही खूप मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं। आणि देवदेवाचं करण्यामध्ये तर प्रसन्नता येतेच घरामध्ये आणि वातावरणही खूप छान होतं। त्यानंतर लगेच थोडंसं घरी आल्याच्या नंतर प्रांशूसोबत थोडीशी मस्ती केली आणि त्याच्यानंतर लगेचच गुंगी काकूंकडे गेले होतो, त्यांच्याकडे त्यांच्या गौराई बघितल्या आणि त्यानंतर लगेच आम्हाला हरकळ काकून त्यांच्याकडे जायचं होतं। त्यानंतर लगेचच बघा हा आमच्या घराच्या आजूबाजूचा असा परिसर आहे, खूप मोठं ग्राउंड आहे आमच्या घराबाजूला। आणि त्यानंतर लगेचच आम्ही हरकळ काकूंकडे आलो। त्यांच्याकडच्या गौराई तर खूपच सुंदर होत्या। ही होती कनिष्ठा गौराई, ही पण खूप सुंदर होती आणि त्यांना साड्या पण खूपच छान अशा नेसवल्या होत्या। त्यांचं डेकोरेशन पण सिंपल होतं पण खूपच सुंदर दिसत होतं। आणि ही होती ज्येष्ठा गौराई, ह्या पण खूपच छान होत्या आणि त्यांचा साडी पण खूप छान दिसत होती। आणि त्यानंतर त्यांची 2 बाळ होती, ती म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी। त्यामध्ये ही मुलगी बघा, मुलगी पण किती सुंदर अशी आहे आणि मुलगा पण खूप सुंदर आहे। त्यामध्ये गौराईच्या पायामध्ये जे पैंजण होतं ते पण खूप सुंदर होतं, नथ वगैरे त्यांचे दागिने सर्वच काही त्यांच्याकडे खूपच छान होतं। त्यामुळं मग व्हिडिओ असं काही घ्यायचं नव्हतं, परंतु मग म्हटलं चला आता एवढा छान असा लुक आहे ते तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ तर पोहोचलाच पाहिजे। त्यामुळं मग मी यांच्याकडे व्हिडिओ घेतला आणि तो मी तुमच्यासाठी स्पेशल घेतलेला आहे। त्यानंतर लगेच आम्ही समोर गेलो होतो समोरच्या काकूकडे आणि त्यांच्याकडे बघा हे घटामधलं नारळ कसं उमललेलं आहे। आणि त्यानंतर लगेचच थोड्या वेळामध्ये आमच्याच बाजूच्या जाधव काकूकडे गेलो, त्यांच्याकडेही महालक्ष्मी बघून ह्या आहेत जाधव काकू। आणि त्यानंतर लगेचच समोर गेलो आणि समोरच्या काकूकडे गेलो होतो, तिथे थोडा वेळ थांबलो। त्यांच्याकडे जाते आणि वरवंट्याची पूजा होती बघा, ही जाता आणि वरवंट्याची पूजा आहे, तिथे थोडंसं बसलो आणि त्यानंतर लगेचच आम्ही समोरच्या घरी जायला निघालो होतो। तेवढ्यातच भरपूर लेडीज आल्या होत्या, तिथेही थोडंसं क्लिप घेतली आणि त्यानंतर लगेचच आम्ही समोर आलो। थोडंसं समोर आल्याच्या नंतर लगेचच आम्ही बाजूच्या काकूकडे आलो होतो। त्यांच्याकडेही प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन काहीतरी पाहायला भेटत होतं आणि कसं असतं आपण थोडंसं घराबाहेर पडलो की आपल्याला काहीतरी नवीन पाहण्यात येतं, त्यामुळं मग थोडंसं बाहेर तर निघायलाच पाहिजे। आणि हळदी कुंकाचा मान म्हटल्यावर सुवासिनींचा तो महत्त्वाचा सण असतो, त्यामुळं मग हळदी कुंकाला तर नाही म्हटल्याच जात नाही। त्यामुळं मग जेवढ्या ठिकाणी बोलवलं होतं तेवढ्या ठिकाणी हळदी कुंकवासाठी आम्ही गेलो होतो आणि अशा प्रकारे छान छान असे डेकोरेशन प्रत्येक ठिकाणी केले होते। आम्ही काय जास्त घरी गेलो नव्हतो, थोडंच ठिकाणी गेलो होतो। आता बाहेरील सर्व ठिकाणच्या महालक्ष्म्यांचं हळदी कुंकू घेऊन मी आता घरी आलेली आहे। आणि घरी आल्याच्या नंतर आपल्याला आज महालक्ष्म्यांचा तिसरा दिवस आहे। 2-3 दिवस आपल्याला कसे गेले हे कळाले सुद्धा नाही। महालक्ष्म्यांचा पर्व आणि त्यामध्ये एवढी प्रसन्नता वाटते आणि जेवढे दिवस आपण कसं देवाचं एवढ्या प्रमाणात करण्यात येत नाही, परंतु महालक्ष्म्यांच्या काळात आपण भरपूर सारं फराळाचंही बनवतो आणि असं डेकोरेशन बी थोडंफार करतो आणि त्यांचं सजावट वगैरे थोडंफार तर आपण म्हणजे करतोच। जेवढं वर्षभरात नाही करण्यात येत तेवढं आपण देवदेव या काही दिवसांमध्ये करण्यात येतं। तर मग आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस। एवढे दिवस 3 दिवस किती असे मजेचे गेले आणि किती प्रसन्न वाटत होते। तर आज थोडं दुःखही होत आहे आणि आपल्याला आज गौरी विसर्जन करायचं आहे। त्यामुळे मग आता आपल्या गौरींना हळदी कुंकू वगैरे देऊन घ्यायचं आहे। हळदी कुंकू देऊन झाल्याच्या नंतर आपल्या गौराईचं आपल्याला विसर्जन करायचं आहे। तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।